आता आणखीनही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात। वक्फ सुधारणा विधेयकाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी अंतरिम आदेश देणार। कायद्यामधील काही तरतुदींना कोर्टाच्या निर्णयापर्यंत स्थगिती द्यावी का खंडपीठ ठरवणार। 22 मे रोजीच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय राखून ठेवलेला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 16 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी। 4 महिन्यामध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाने निर्देश दिले होते। आयोग आणि सरकारनं काय तयारी केली त्याचा आढावा कोर्ट घेण्याची शक्यता। गुजरातमधील वनतारा अधिग्रहण प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये सादर। पेनड्राईव्हसह सीलबंद लिफाफ्यामध्ये अहवाल सादर। सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या चिखली गावात आमदार सुरेश धस यांची पेढे तुला। विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचा विजय झाल्यानंतर चिखली गावामध्ये जंगी स्वागत। बैलगाडीमधून सुद्धा धस यांची मिरवणूक काढली। एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार। पूल बंद केल्यानं परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गामध्ये बदल। एसटी बसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ केली जाणार। कल्याण शिळ मार्गावरील परावा पूल अवघ्या 2 महिन्यातच खड्डेमय। 72 कोटी खर्च करून 4 जुलै रोजी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंच्या हस्ते उद्घाटन। पुलाच्या कामाच्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। नागपूरमधील अशोक चौकामध्ये चक्क घराच्या बाल्कनीमधून उड्डाणपूल गेल्याचा प्रकार। घरमालकाला यापासून काही अडचण नाही। एनएचएआयकडून हे घर हटवण्याची मागणी। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांना मुंबई काँग्रेसकडून समर्थन। काँग्रेसकडून दादर कबूतरखान्याजवळ आंदोलन। नेपाळमध्ये अडकलेले नागरिक भारतामध्ये परतले। महाराष्ट्रामध्ये परतलेल्या नागरिकांनी फडणवीसांचे आभार मानले। 10 वर्षांनंतर पुन्हा कल्याणचा तरुण इसिसकडे। दिल्लीमध्ये हल्ल्याचा कट समोर। 2014 मध्ये 4 तरुण कल्याणहून इसिसमध्ये गेले होते। आफ्ताब कुरेशी आणि नावाचा तरुण दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिकेमधल्या तणावामागील कारण सांगितलं। रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर 50% टॅरिफ लादला, मात्र हे सोपं काम नाही। भारतासोबत मतभेद झाल्यानंतर ट्रम्प यांचं वक्तव्य। भारताची भीती वाटते म्हणून अमेरिकेनं टॅरिफ लागू केला। साधा समुद्रापार असूनही काहींना भारताची भीती वाटते। अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यावरून सरसंघचालकांचा निषेध। शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी पालकांचा विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार। बुलढाणा जिल्ह्यामधल्या खामगाव तालुक्याच्या शिरला नेमाने जिल्हा परिषद शाळेमधला प्रकार। शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा। बीडमधल्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट। नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ। सांगलीच्या जतमधील कनिष्ठ अभियंत्याचा कृष्णा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळला। जत पंचायत समितीनं कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली। ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप।